महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी तारीख 29 मार्च रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता देवेंद्र फडणवीस यांचे तुळजापूर नगरीत मोठ्या जल्लोषात भव्य सत्कार करण्यात आला। विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने आल्यानंतर त्यांचे स्वागत तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले। तसेच यावेळी महायुतीतील अनेक नेते मंडळी याशिवाय विविध पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील फडणवीस यांचे स्वागत केले। त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याकरिता मंदिर परिसरात त्यांचे आगमन झाले। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन त्यांनी मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाची संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने पाहणी केली आणि या कामाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली। भविष्यात तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांची वाढणारी संख्या लक्षात घेता अनेक सोयी सुविधांचा अंतर्भाव असलेल्या तुळजापूर विकास आराखड्याचे त्यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले। तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तसेच विविध राज्यातील अनेक भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने सातत्याने देवीच्या दर्शनासाठी येत असतात। तसेच नवरात्र उत्सवामध्ये पायी चालत येणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे। त्यामुळे या सर्वच बाबींचा विचार करून मंदिर विकासाकरिता विविध मुद्द्यांवर स्थानिकांशी चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असणाऱ्या प्रकल्पांना प्रचंड पाठबळ दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा धाराशिव जिल्हावासियांच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यांच्या दूरदृष्टीने आणि कार्यतत्परतेने धाराशिव जिल्ह्याला प्रगतीला नवे बळ मिळाले त्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले। या संपूर्ण दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या जिल्हा दौरा प्रसंगी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, औसा आमदार अभिमन्यू पवार, सुजितसिंग ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, ज्येष्ठ नेते बसवराज पाटील, नितीन काळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे विविध नेते मंडळी तसेच महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। मुरुम व शहर परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नये। धन्यवाद।
धर्मवीर संभाजी राजांना अभिवादन करतायत। एक मिनिट वर घ्या थोडा। जय